वीज वितरण कंपनीचे अधिकारी लहान तक्रारीकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांना आता उपोषणाचा निर्णय घेणे भाग पडत आहे। संगमनेर तालुक्याच्या नजीक असणाऱ्या सावरगाव तळ वाघमारे वस्ती या ठिकाणी असणाऱ्या धोकादायक व जीवितास हानिकारक ठरेल असा विद्युत पोल रस्त्याच्या अगदी मधोमध आहे। तो तातडीने हलवावा अशी मागणी परिसरातील अनेकांनी अनेकदा केली, मात्र हे काम अद्यापही तशा अवस्थेतच पडून आहे। परिणामी या ठिकाणी जीविताला धोका निर्माण होईल अशी शक्यता आहे। या कामासाठी संबंधित नागरिकांनी देखील पोल शिफ्टिंग चार्जेस देखील या ठिकाणी देय केले। असे असताना देखील वीज वितरण कंपनीचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने सावरगाव तळचे रहिवासी प्रकाश रामचंद्र वाघमारे यांनी 8 जुलैपासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। खरे तर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी असे प्रकार अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे। जय भीम। मी प्रकाश रामचंद्र वाघमारे, राहणार सावरगाव तळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, वाघमारे वस्ती येथील रहिवासी असून रस्त्यामध्ये आलेला पोल काढण्याबाबत आम्ही बऱ्याच वेळा शासन दरबारी वीज बोर्डाकडे मागण्या केलेल्या असून अद्याप 3-4 वेळा उपोषणाचा नोटीस दिलेल्या, प्रत्येक वेळेस लेखी दिलेला आहे की आम्ही लगेच 8 दिवसात पोल काढतो, 2 दिवसात पोल काढतो, 15 दिवसात पोल काढतो, असं करून त्यांनी दोन्ही वेळेस हे केलेलं आहे। म्हणून मी तिसऱ्यांदा वेळेस प्रांत कार्यालयामध्ये उपोषण 8/7 रोजी करीत आहे। तरी शासनाने याची संपूर्ण जबाबदारी घेऊन सदर पोल त्वरित काढून टाकून नवीन पोल जो लावलेला आहे त्या पोलवर तारा, फक्त ताराच ओढायची आहे। तो जुना पोल काढून नवीन लावलेल्या पोलवर तारा ओढायची आहे। परंतु वीज बोर्डाचे अधिकारी मुद्दाम टाळाटाळ करून त्याच्यावर लोटून आमच्या जीवनाशी खेळत आहे। उद्या जर पोल पडला तर आमचं घरातील किंवा रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचं अतोनात नुकसान होईल, एखाद्याची जीव जाईल। तरी शासनाने वीज बोर्डाने याची त्वरित दखल घेऊन सदर पोल त्वरित हलवून नवीन ओढलेल्या पोलवर तारा ओढून जुना पोल काढून टाकावा म्हणून आम्ही शासन दरबारी बऱ्याच वेळा विनंत्या करत आहोत। परंतु कुठल्याही प्रकारचे टोलवाटोली करून निर्णय होत नाही किंवा पोल काढला जात नाही। त्याबाबत शासनाने किंवा वीज बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी, पोलीस स्टेशनने ताबडतोब हे करावं। कारण प्रत्येक वेळेस बोर्ड बोलतं की बाबा आम्ही तुम्हाला मंजुरी दिलेली आहे, डिपॉझिट भरलेलं आहे, तुम्ही आमची जबाबदारी संपलेली आहे, आम्ही सरकारी ठेकेदाराकडून काम करून घ्या तुम्ही। तर सरकारी ठेकेदाराचं पत्र बोर्डाला पोलिसांना दिलेलं आहे। पोलीस बोलतात की MEC बोर्डाचं पत्र पाहिजे। MEC बोर्ड बोलतं की आमची डिपॉझिट भरून घेतलं म्हणजे प्रकरण मंजूर केलं म्हणजे आमची ड्युटी संपली, तुम्ही तुमच्या लेवलवर करून घ्या। तरी आज मितीला आमची अशी परिस्थिती, जर उद्या पाऊस पडला, मोठं उधन वारा आला तर जर पोल रस्त्यामध्ये पडला किंवा आमच्या घरावर जर पडला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही शासनाला व वीज बोर्डाला विनंती करतो की सदर पोल त्वरित काढून टाकून नवीन ओढलेल्या पोलवर तारा ओढाव्यात अशी विनंती करतो।